हाय हॅलो नमस्कार, मी स्पर्धा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अबोलीतून फुलली बोली, खुलली गालीची नाजूक कळी, नकारांतुनी झंकारली प्रीती, दोन नाजूक कोवळ्या ओठी, दोन नाजूक कोवळ्या ओठी, हृदये ही जुळती मनोमनी, प्रीत सागर ओथमता नयनी, प्रेमानुभव हा माझा, कसा वर्णू शब्दांतुनी, कसा वर्णू शब्दांतुनी. खरंच प्रेम हे आपल्याला शब्दामध्ये अजिबात व्यक्त करता येत नाही असं हे प्रेम असतं. प्रेम हे प्रत्येकासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतं, वेगवेगळ्या प्रकाराचं हे प्रेम असतं. तसंच आमच्या दोघांचं एकमेकांवर असलेलं हे प्रचंड प्रेम म्हणजेच अथांग असं एकमेकांवर असलेलं प्रेम. अथांग एकमेकांवर प्रेम तर आहेच, मग हा आजचा दिवस कुठे सेलिब्रेट करायचा? तो दिवस म्हणजेच 9 जून. 9 जूनला असते आमची ॲनिव्हर्सरी म्हणजेच आमच्या लग्नाचा वाढदिवस. हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही गेलो होतो ते म्हणजे अथांग असा पसरलेला जो समुद्रकिनारा असतो त्या ठिकाणी. आणि या अथांग पसरलेल्या समुद्रकिनारी जाऊनच ही ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करायची असं आम्ही ठरवलं होतं. समुद्रावर जाताना मध्ये जे काही आम्हाला पॉईंट्स लागले तिथे आम्ही गेलेलो होतो. तिथे जाऊन थोडा वेळ आम्ही आमचा टाईम हा स्पेंड केला होता. त्याचे हे जे काही क्लिप्स आहेत हे तुम्ही जे आता पाहता आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. खूप छान आणि खूप स्पेशल असा हा दिवस मला बनवायचा होता. खूप मोठं सेलिब्रेशन काही मला करायचं नव्हतं. आज आमच्या लग्नाला जवळपास 5 वर्ष, जवळपास नाही पूर्णपणे 5 वर्ष कंप्लीट झालेली होती. आणि म्हणूनच या अथांग समुद्रावर जाऊन आम्ही ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची असं ठरवलं आणि आम्ही दोघंच जणं तिथे गेलो. आणि तिथे जाऊन आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक कटिंग आम्ही केलं. एकमेकांवर असलेलं अथांग असं प्रेम आम्ही त्या समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांसोबत व्यक्त केलं. पहिली भेट, पहिल्या आठवणी, सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टी आठवून ही लग्नाला पूर्ण झालेली 5 वर्ष आपण एकमेकांवर केलेलं जीवापाड प्रेम ह्या सगळ्यांचं मनामध्ये आठवणी आणून आज मी हा केक कट करत होती. मीच काय, तो सुद्धा. केक कट करताना आपण दरवेळेला हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं म्हणतो आणि केक कट करतो. परंतु मी आज केक कट करताना असं काहीही न म्हणता फक्त केक कट केला. त्याचं कारण असं आहे की मला या केक कटिंगमध्ये फक्त आणि फक्त आनंद, सुख, प्रेम आणि समाधान दिसत होतं. ते मला टाळ्या वाजवून किंवा व्यक्त करून सेलिब्रेट करायचं नव्हतं. तर ते मला फक्त आणि फक्त मला आणि त्याला माहीत असलेलं आमचं एकमेकांचं प्रेम, त्यासाठी मी हा केक कट केला होता. बाकी या केक कट करण्यामागे असं कुठलंही कारण नव्हतं. केक कट करून झाल्यानंतर या समुद्रकिनाऱ्यावर थोडीफार एन्जॉयमेंट केली आणि मग या समुद्राच्या कुशीमध्ये एकमेकांनी थांबून पुढलं आयुष्य आपल्याला ह्याचप्रमाणे घालवायचं आहे हे एकमेकांना वचनं देऊन आम्ही घरी परतीला निघालो. ह्याच ॲनिव्हर्सरीचे हे काही छोटेसे फोटो आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. अशी यावर्षी आमची होती ॲनिव्हर्सरी. लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु आमचं एकमेकांवर असलेलं जे काही प्रेम आहे, एकमेकांवर असलेला विश्वास आहे, तो खूप आम्ही असा टिकून ठेवलेला आहे आणि आयुष्यभर आम्ही तो तसाच ठेवणार आहोत.
एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य, निसर्गाची साद अन जोडीदाराचा हातात हात, ह्या गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये असतील तर दुसरं आपल्याला काय हवं आहे. खरंच जोडीदाराचा हात आपल्या हातात कायम असणं हे फार गरजेचं असतं आणि ते जर आयुष्यामध्ये असेल तर बाकी आपल्याला काय हवं असतं.